करणातली आणि त्याच्यात सेक्शन 109(1), 49, 115, 351(2), 351(3) हे सगळे कलम लागलेत। म्हणजे हे आता नवीन जी भारतीय न्याय BNS जे सुरू झाले त्याच्याप्रमाणे आता हे सगळे कलम लागलेत। म्हणजे पूर्वीचा 307 आपण ज्याला म्हणतो तो कलम लागल्यामुळे आणि त्या आरोपीला अटक झाल्यामुळे मी आधी काही बोलले नाही, पण त्या माणसाची, त्या कैलाशची हालत इतकी खराब होती। तर हे कोण होते त्याच्याबद्दल आपण बघूया। नवनाथ दौड नावाचा शिवसेनाचा तालुका अध्यक्ष होता। या शिवसेनेच्या तालुका अध्यक्षाचा आणि या कैलाश बोराडेचा काहीतरी वाद झाला। वादावरनं थोडे दिवसांनी जेव्हा तो महादेव मंदिरात गेला होता तेव्हा त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत दौड या माणसाने त्याला तिथे टार्गेट केलं, त्याला तिथे मंदिरातनं खेचून बाहेर आणलं, जिथे जेवण बनत होतं तिथे नेऊन कपडे काढून त्याला इतके भयानक त्याला चटके दिले ते अक्षरशः भगवत नव्हते। ते हे सगळं झाल्यानंतर मी दोघांशीही बोलले, कलेक्टरांशी बोलले आणि SPंशी बोलले। त्यानंतर मला एका ठाण्याच्या एका विषयावर माझ्याकडे काही एक मोठा विषय होता, त्याच्यासाठी माझं मंगेश चिवटे या नावाच्या व्यक्तीशी बोलणं झालं। ते मला वाटतं शिंदेचे OSD आहेत। मग शिंदेचा फोन आला, त्यांना मी सांगितलं की अशी घटना जालन्यात घडली आहे। तर त्यांनी ताबडतोब तिथे माणूस पाठवून त्याला तिथनं त्या सरकारी हॉस्पिटलमधनं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली। त्याला हवं नको ते सगळं बघितलं आणि मला तर स्पष्टच वाटतंय की या सगळ्या राजकारण्यांनी आता ही अशी कामं केली पाहिजेत। ज्या ज्या गोष्टी ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत तिथे थोडं हृदय ठेवून यांनी हे करण्याचं गरज आहे। ते जालन्याच्या बाबतीत हे त्यांनी केलेलं आहे। आता आपण दुसरा भयानक प्रकार बघूया। बीडमध्ये तर काय मला तर कळत नाही, त्या बीडच्या पाण्यातच तसं काही आहे का? कारण तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर आता गुंडगिरी चालू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर की संपत नाहीये। आपण एक प्रकरण तिकडचं बघूया। पहिलं बीडचं प्रकरण बघितलं तर एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण झाली। आता 19 फेब्रुवारीला एका माणसाला इतकी बेदम मारहाण झाली की त्याचे सगळे दात तुटले, तसंच्या तसं रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। तर सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे, तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय, माननीय सतीश भोसले लावायला लागलाय। आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले? अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही, कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणतेय। तर हे सुरेश धस यांचा हा जो कार्यकर्ता आहे सतीश भोसले नावाचा, याचे मी अनेक व्हिडिओ, आम्ही एक आता सध्या एक मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुप बनवलाय, त्या मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुपवर मी अनेक गोष्टी मांडल्या। पहिलं म्हणजे या व्यक्तीबद्दलचा जो व्हिडिओ होता तो मी मांडलाय। आता याच्यात मी SPंशी बोलले बीडच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की समोर कोणी कंप्लेंट दिली नाही, ती त्यांची आपापसातली भांडणं होती म्हणून पुढे काही झालं नाही। हे होत आहे की नाही, त्या सतीश भोसलेचा दुसरा व्हिडिओ आला, त्याच्यात तो एक बॅट घेऊन एका माणसाला अतिशय निर्दयीपणे तो तुडवताना दिसतोय। मी त्याचं SPंना परत पाठवल्यानंतर SPनी मला सांगितलंय की याच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आली नाही, पण आम्ही सुओ मोटो FIR रजिस्टर करून त्याला बोलवून घेऊ, दोन्ही हे जे आहेत त्या आरोपीला पण बोलवून घेऊ आणि ह्या लोकांना पण बोलवून घेऊ। त्यांनी कंप्लेंट दिलं तर ठीक, नाहीतर आम्ही सुओ मोटो FIR करून त्याच्यावर कारवाई करू, आम्ही कोणालाही सोडणार नाही। आता त्या दुसऱ्या व्हिडिओ नंतर एक तिसरा व्हिडिओ आला, त्याच्यात हाच सतीश भोसले हा गाडीत प्रचंड प्रमाणात असे पैशा नोटांच्या बंडला अशा फेकताना दिसतोय। म्हणजे त्याच्यातला तो माज जो इतका प्रचंड दिसतोय की बघा माझ्याकडे किती पैसे, हे शो ऑफ करणं
इंस्टाग्रामवर म्हणा, त्याचे व्हिडिओ बनवून म्हणा, हे व्हिडिओची विकृती ना मला वाटतं आता खूप मोठी होत चालली आहे आणि ही दहशत करण्याचं हे जे साधन आहे ते बंद करण्याची गरज आहे. तर तो जो पैसे उडवतानाचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर सुरेश धसांबरोबरचे त्यांचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ हे सगळे आलेले आहेत आणि आज माझी मागणी आहे की सुरेश धसांनी याच्यावर स्टेटमेंट द्यावं. ह्या कार्यकर्त्यावर काय कारवाई करताय, कारण हा सुद्धा उद्या उठून वाल्मिक कराड होणार आहे हे आत्तापासून तुम्ही समजून घ्या. आणि असे जे लोक वाटेल तसं लोकांना मारतात, अरे तुम्ही समजता काय स्वतःला? कोण आहात तुम्ही? कोण आहात सुरेश धस तुम्ही आणि कोण आहे तुमचा सतीश भोसले? त्याचे असंख्य व्हिडिओज मी माझ्या त्या मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये टाकलेत आणि सगळ्या मीडियाला माझी विनंती आहे की आपल्याला महाराष्ट्रात सुधारणा आणायची असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी. असे येणारे सगळे दहशतीचे व्हिडिओ तुम्ही रोज लावून धरा आणि माध्यमांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला महाराष्ट्र जर साफ करायचा असेल तर हे करायला हवं. त्याच्यापैकी काही व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते इथे. हा तो रक्तबंबाळ अवस्थेतला तो माणूस, हा बघा, हा तो रक्तबंबाळ अवस्थेतला तो माणूस, त्याचे सगळेच्या सगळे दात पाडून टाकलेत या सतीश भोसलेनी आणि म्हणून आजच्या आज त्यांच्यावर FIR झाली पाहिजे. हा दुसरा मला एक जे अतिशय महत्वाचे दाखवायचे असे ते व्हिडिओज आणि पिक्चर्स मी दाखवते. हा बघा, सुरेश धसांबरोबरचा त्याचा, आणि सुरेश धसांना हा बॉस म्हणतो, माझा विठ्ठल म्हणतो, असे असंख्य व्हिडिओज आले आहेत. हे बघा, सरकार, आता हे सरकार चालवणार आणि एका व्हिडिओमध्ये तर तो इतकं हे म्हणतो की दहशत, पैसा, सरकार हे आमचं आहे. आणि सेम जे कराडचे होते ते मोठ्या मोठ्या 25 गाड्या घेऊन जातानाचे तसे सेम व्हिडिओ या माणसाचे सुद्धा आहेत, सतीश भोसलेचे. म्हणून असं वाटतं की हे सगळे एका मानेचे मणी आहेत, सगळेच्या सगळे.